नमस्कार मित्रांनो. राजकारणात सत्ता असते, संधी असतात, पैसा असतो, आजूबाजूला माणसांचा कायम वावर असतो. एक गोष्ट राजकारणात नसते ती म्हणजे रिकामपण. कारण जेव्हा तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात करता आणि मग पक्षात बूथ लेवलचा कार्यकर्ता ते राष्ट्रीय स्तरावरील नेता असा तुमचा प्रवास असतो, किंवा तुम्ही जर एखाद्या पक्षाचे प्रमुख असाल तर तुम्हाला कुटुंब प्रमुख म्हणून सगळा पक्ष सांभाळायचा असतो आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी असतात पण रिकामा वेळ नसतो. पण जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा राजकारणात नेमकं काय चालू आहे जे राजकीय विश्लेषकांनाही दिसत नाही ते अगदी स्वच्छपणे दिसायला लागतं. काल दोन्ही शिवसेनांचा म्हणजे एक शिवसेना आणि एक उबाठा सेना या दोन्ही शिवसेनांनी आपला वर्धापन दिन 60वा वर्धापन दिन आपापल्या पद्धतीने दणक्यात साजरा केला. आणि ते झाल्यावर आज पूर्वी त्याच शिवसेनेचा भाग असलेले पण साधारणतः 20 वर्षापूर्वी एक स्वतंत्र पक्ष स्थापन केलेले राज ठाकरे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे जेव्हा जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधतात तेव्हा सगळ्यात जास्त कुतूहल मराठी माध्यमांना असतं की आज ते काय बोलणार, आणि त्यामुळे त्याची दखल घेतली जाते. साधारणतः अर्ध्या तासाच्या या मार्गदर्शनात, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनात राज ठाकरे यांनी अनेक विषयांना हात घातला. त्याच्यामध्ये जैन मुनी तो पांढरा पट्टा इमारतींमधनं काढायचा आणि स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यायचा प्रयत्न करणं, भाजपाच्या कच्छपी लागून भाजपाच्या हातातलं भावलं म्हणून जैन मुनी काही किंवा जैन नेते किंवा जैन समाजाचे लोक काही काम करतायत, तिथपासनं ते कसं सरकार सगळे उद्योग अगदी महावितरणही अदानींच्या घशात घालतंय, SIR, त्याच्यानंतर घरगणना, जनगणना, अनेक विषयांवर. पण एक असा विषय राज ठाकरेंनी मांडला, त्यांनी मला असं वाटायला लागलं की त्यांची प्रतिभा माहिती आहे पण प्रतिभा ही बाबूराव अर्नाळकरांपेक्षाही मोठी आहे. कारण असा विचार करायला अतिशय तल्लख बुद्धी आणि जे प्रत्यक्षात घडतंय ते ओळखणं, त्याच्या पलीकडे जाऊन त्याची सगळी मांडणी करणं, या सगळ्या गोष्टी लागतात. तर ही राज की बात काय आहे, तर जे आत्ता देशात घडतंय, काय घडतंय तर प्रादेशिक पक्ष संपुष्टात येत आहेत, खासदार फुटतायत, आमदार फुटतायत. ह्याच्यामध्ये आम आदमी पार्टी असेल, मग तृणमूल काँग्रेस असेल, मग आता शिवसेना असेल, शिवसेना म्हणजे उबाठांची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवारांची म्हणजे शप गट, आणि कदाचित इतरही काही जण म्हणतात समाजवादी पार्टी असेल किंवा असणार असेल. हे सगळं कशासाठी चालू आहे त्याच्यामध्ये अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजपाला 2/3 बहुमत हवं आहे देशाच्या दृष्टीने किंवा स्वतःची सत्ता आणण्याच्या दृष्टीने. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 2029 साली पुन्हा एकदा भाजपची सत्ता कोणत्याही किंतु परंतु शिवाय आणायची असेल तर देशाचं, ज्याला जेरीमँडरिंग म्हणतात, मतदारसंघाची रचना बदलायची, आपल्या सोयीची ती करायची, आणि त्यासाठी जी कुठली मोठी ग्रँड विजन असते त्या दृष्टीने भाजप काम करत आहे. पण त्याला एक नवीन अँगल राज ठाकरेंनी दिला तेव्हा जेव्हा देशाचे गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही आहेत. तर ही ग्रँड कॉन्स्पिरसी काय आहे तर जे देशात चालू आहे हे अमित शहांचं राजकारण आहे. 2029 साली अमित शहांना पंतप्रधान व्हायचं आहे आणि कदाचित त्यांना असं वाटत असावं की
जरी पंतप्रधान भाजपा किंवा रालोआ राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी निवडत असली तरी देखील कुठेतरी त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक नकार अधिकार असू शकतो आणि अमित शहांना भारताचा पंतप्रधान बनण्यात सगळ्यात मोठा अडथळा राहुल गांधींचा नाहीये, संजय राऊतांचा तर नाहीच नाहीये, उद्धव ठाकरेंचा अजिबातच नाहीये, तर तो सगळ्यात मोठा विरोध कोणाचा असू शकतो तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असू शकतो आणि त्याच्यामुळे मग समोर आलेली संधी साध्य करता येणार नाही. आणि म्हणून अमित शहा काय करत आहेत तर प्रादेशिक पक्षांमध्ये म्हणजे इतर पक्ष फोडून ते भाजपात नाही तर रालोआचा भाग असलेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये त्यांना पाठवत आहेत आणि त्याच्यातनं ते स्वतःची, ज्याला वॉर चेस्ट म्हणतात, युद्धाच्या आधी स्वतःची एक शस्त्रांची बेगमी करतात, हा त्याचा भाग आहे. म्हणजे IPL मध्ये असताना, आता IPL क्रिकेट वगैरे माहिती आहे की एक मुंबई इंडियन्स या कंपनीची पुरस्कृत ही रिलायन्स उद्योग समूह त्यांची ती टीम आहे. पण अनेक इतर टीममध्येही ते स्पॉन्सर असतात. म्हणजे मी काही रिलायन्सला काय वैयक्तिक हे करण्यासाठी केलं नाही, पण अनेकदा असतं की एक ब्रॉट टू यू बाय म्हणून एक कंपनी असते आणि त्याच कंपनी आणखीन 4 सिरियलही स्पॉन्सर करत असते. म्हणजे या 4 सिरियलपैकी अमुक सिरियल बघितली तर आपल्याला जास्त फायदा होईल लोकांनी बघितली तर, उरलेल्या 4 सिरियल बघितल्या तर 20% 25% फायदा होईल. म्हणजे 5 उंगलियां 10 उंगलियां घी में. तर असं अमित शहा आता भाजपा वाढवायच्या ऐवजी, कारण भाजपा वाढवला आणि जर 2029 साली नरेंद्र मोदींनी राजीनामा वगैरे दिला, त्यांनी आपला उत्तराधिकारी शोधायचा प्रयत्न केला आणि आपल्याला विरोध झाला, तर म्हणून काय करायचं तर शिवसेना, तृणमूल काँग्रेसचे बंडखोर, ज्यांना आता ते काही नॅशनल सिटीजनशिप पार्टी, तेही NCPच आहे, NCP म्हणजे खरी NCP, सुनेत्रा बहिणींची NCP, असे प्रादेशिक पक्ष मोठे करून, त्या पक्षांमध्ये 70, 80, 100 खासदार उभे करायचे आणि जेव्हा देशाचा, म्हणजे भाजपात निवडणुका जिंकणार हे तर मान्य केल्यासारखं आहे, पण देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न आला तर या प्रादेशिक पक्षांनी सांगायचं की आम्हाला माहिती नाही, जर अमित शहा पंतप्रधान होणार असतील तरच आम्ही भाजपाला पाठिंबा देऊ. आणि हे ते का म्हणणार, कारण हे सगळे पक्ष एका प्रकारे अमित शहांच्याच अप्रत्यक्ष मालकीचे असल्यामुळे, म्हणजे हे सगळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारखं किंवा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, की ज्यांनी या देशामध्ये येऊन वेगवेगळ्या संस्थानिकांना विकत घेतलं. म्हणजे त्यांना तैनाती फौज दिली, त्यांना सांगितलं तुम्ही मजा करा, ऐशोराम करा, तुमची सगळी काळजी मी घेतो, आणि स्वतःच्या सैन्याने ही सगळी राज्य त्यांनी स्वतःच्या प्रभावाखाली आणली आणि एक 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 करत करत संपूर्ण देशावर प्रभाव स्थापन केला. असं काहीतरी अमित शहा करतायत असं राज ठाकरेंना दिसतंय आणि असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं नाही, पण वर्ण ताकभात समजण्या एवढी महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. त्यांचं म्हणणं हे फक्त हे असं भाजपात जे अंतर्गत राजकारण चाललंय ते अतिशय भयानक राजकारण सुरू आहे आणि केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे भाजपाचे हे सगळे गट, आता हे गट कोणाकोणाचे आहेत माहिती नाही, एक योगी आदित्यनाथ त्यांचा गट, एक देवेंद्र फडणवीसांचा गट, एक हिमंत बिस्व शर्मांचा गट, असे जे वेगवेगळे गट भाजपाचे आहेत ते सगळे शांत आहेत कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. पण नरेंद्र मोदी किती काळ पंतप्रधान राहणार आणि मग हे सगळं घडणार आहे. आणि त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच या सगळ्याकडे लक्ष ठेवून, तेव्हा जी संधी, ग्रँड संधी, एक हाती सत्ता महाराष्ट्राची मिळवण्याची निर्माण होणार आहे, त्या पाठी म्हणजे हे जैन मुनी, पांढरे पट्टे किंवा टॅक्सी चालकांना मारहाण वगैरे अशा गोष्टींमध्ये तुमचं लक्ष डायव्हर्ट होतं आणि खरं काय चालू आहे ते तुम्हाला दिसत नाही. पण हे जे दिसलेलं आहे हे दिव्य दृष्टी, अशा रहस्य कथा बाबूराव अर्नाळकर वगैरे पूर्वी लिहायचे. खूप आता ते हयात नाहीत, पण मी लहान असताना बाबूराव अर्नाळकर वगैरे, काळा पहाड, झुंजार वगैरे अशा कादंबऱ्या मीही वाचलेल्या आहेत.
पण ही जी रहस्य कथा आहे अमित शहाची, आणि खास करून तेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस, अमित शहा, एकनाथ शिंदे सगळे एकाच मंचावर इचलकरंजीला महाराष्ट्रातच सभा घेत असतात, तेव्हा अशा प्रकारचं षडयंत्र उलगडून दाखवणं, याच्यासाठी खूप मोठा अभ्यास असावा लागतो, खूप मोठी दिव्य दृष्टी, दूरदृष्टी असावी लागते. ही जर दृष्टी खरी असेल, म्हणजे खरंच असं घडत असेल, तर मग भाजपचं काही खरं नाही. आणि जर भाजपचं काही फारसं खरं नसेल, तर 2029 साली भाजपात असा आंतरकलह माजला, तर महाराष्ट्राची एक हाती सत्ता मिळवण्याची मनसेला पूर्णपणे दाट अतिशय घनदाट शक्यता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.